मुंबईमध्ये जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत तिथून आंदोलकांना हटवा असं कोर्टाचं म्हणणं आहे। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण करा असे हायकोर्टाचे सरकारला निर्देश आहेत। आताची सर्वात मोठी अपडेट समोर येते आहे। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत या संदर्भात कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा मागणी आता हायकोर्टाकडून करण्यात आली आहे। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठे सुद्धा आंदोलन नको असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा असं सुद्धा कोर्टाने आता सूचना दिलेल्या आहेत। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा आता सूचना आहेत। त्यामुळे या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडीत उद्या दुपारी 4 पर्यंतचे एक डेडलाईन, एक टायमिंग देण्यात आलाय। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात यावी। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन होऊ नये अशा प्रकारची सुद्धा कोर्टाच्या सूचना आहेत। काय सविस्तर माहिती याबाबतची? कारण आपण जर पाहिलं तर हे सगळे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत आणि मुंबईतले अनेक रस्ते जे आहेत ते अडविण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक मार्ग हे बंद असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामधले महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर फ्रीवेचा बाजू असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरचा मार्ग असेल, मुंबई महानगरपालिकेचा मार्ग असेल, असे काही मार्ग आहेत तिथे या गाड्यांमुळे जे आहे ते दोन्ही मार्ग बंद झालेत। असे मार्ग हे लवकरात लवकर मोकळे करावे। उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची ही वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे असं कोर्टाने म्हटलं की ही कारवाई करावी। त्याचबरोबर जी जागा ठरवून दिलेली आहे म्हणजे आझाद मैदानाच्याच परिसरात तुम्ही आंदोलन करू शकता, ती जागा ठरवून दिली। त्यामुळे त्याच मैदानामध्ये तुम्ही आंदोलन करायची परवानगी आहे। त्यामुळे इतरत्र कुठेही आंदोलन हे या आंदोलनकर्त्यांना करता येणार नाही। ही सुद्धा एक महत्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते। आणि अजूनही जर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की कोर्टात याचिकाकर्त्यांनी सांगितलं की आंदोलनकर्ते हे मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या वेशीवरच अडवायच्यात, त्या पुढे येऊ द्यायच्या नाही आणि त्यांचंही नियोजन त्या ठिकाणी करायचंय की जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आणि कोणत्याही नागरिकांना, मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खात्री घ्यायची। आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर याची सगळ्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची आहे असं सुद्धा यावेळेस म्हणण्यात आले। त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीची पावलं उचलते आणि उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे होणार का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण नक्कीच धनंजय, या संदर्भात उद्या नेमक्या काय घडामोडी घडतात? खरं तर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण करा असे हायकोर्टाचे निर्देश आहेत। या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर महत्त्वाची अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत तिथून आंदोलकांना हटवा अशा सूचना कोर्टाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सूचनेचं पालन करत उद्यापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडतात, कारण उद्या दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ आहे। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण करा असे सरकारला आता हायकोर्टाने निर्देश दिले आहेत। आझाद मैदान या व्यतिरिक्त कुठेही आंदोलकांनी वावरू नये अशा प्रकारच्या सूचना आहेत। मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवरच अडवा अशा सुद्धा सूचना हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या बाबतीत आता उद्या नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण तुर्तास तरी ज्या प्रकारचे अपडेट आपल्या हाती येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अद्याप सुद्धा मराठा समाज बांधव हे आंदोलनासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत, मुंबईत गाठत आहेत। मात्र आता त्या संदर्भात मराठा आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या गाड्या या मुंबईच्या वेशीवरच अडवा अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सूचनेचं पालन करताना सरकारची नेमकी काय भूमिका असते याबाबतची हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास तरी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। CSMT स्थानक इतरही आपण ठिकाण पाहतोय। आझाद मैदान असेल, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने, मराठा समाज बांधवांचा ओघ जो आहे तो आझाद मैदानाकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहे। एकीकडे आपण पाहतोय की OBC नेत्यांची सुद्धा महत्त्वाची बैठक सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी या बैठकीमध्ये रणनीती ठरत आहे। त्यामुळे या बैठकीत सुद्धा नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज जरांगे पाटील मात्र आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय यंदा मात्र माघार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका घेत सरकारला इशारा दिलेला आहे। मात्र आता मराठा आंदोलकांच्या गाड्या या मुंबईच्या वेशीवरच अडवा असं कोर्टाने सांगितलंय। मुंबईत आणखी मराठा आंदोलक येणार नाहीत याची काळजी घ्या, कारण आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव हे मुंबईमध्ये आंदोलनासाठी दाखल होत आहेत। आणि आता मात्र मुंबईच्या वेशीवर या मराठा समाज बांधवांच्या गाड्या अडवण्यात याव्या, आंदोलकांच्या गाड्या अडवण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना आहेत। महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आझाद मैदान व्यतिरिक्त इथे इतरत्र कुठेही आंदोलकांनी वावरू नये अशा प्रकारच्या सुद्धा सूचना आहेत। त्याचं कितपत पालन करण्यात येतं, सरकारची यामध्ये नेमकी काय भूमिका असते, सरकार नेमकं काय पावलं उचलतात सरकारच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास तरी आपण जे दृश्य पाहतोय CSMT स्थानकाच्या बाहेरची दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव दाखल झालेले आहेत। हातामध्ये
भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव दाखल झाले आहेत। खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था मोठ्या प्रमाणात गावातून कंटेनरने सुद्धा पार्सल पाठवले जात आहेत। चटणी, भाकरी, इतरही जे साहित्य आहे, पाण्याचे बॉटल्स असतील, ठिकठिकाणावरून मुंबईमध्ये दाखल होत आहेत। या आंदोलनकर्त्यांची सोयी सुविधा व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा हा दिवस आपण पाहतोय, याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे, मात्र तोडगा नेमका कधी निघणार, सरकारच्या माध्यमातून या संदर्भात काय भूमिका होते, सरकारच्या या बाबतीतल्या मराठा आरक्षणावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावरती तोडगा काढावा, यासाठी बैठकांचं सत्र अद्याप सुरूच आहे। बैठकांचा धडाका एकीकडे पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मात्र आंदोलकांचा ओघ वाढतोय। लोकलने प्रवास करत आंदोलक हे CSMT स्थानकापर्यंत पोहोचतायत, त्या ठिकाणावरून आझाद मैदान गाठतायत। CSMT स्थानक असेल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा तो ठिकाणचा एरिया असेल किंवा इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक हे दाखल होत आहेत।